लाडक्या बहिणीचे जे आता 1500 मिळत आहेत ते जर दरमहा 2100 मिळाले आणि वर्षाला 25,200 असे जर मिळाले तर एका महिलेचं घर व्यवस्थित चालू शकेल असं मला वाटतं. आणि या सरकारने फक्त लाडक्या बहिणीचंच नाही तर खरं तर प्रत्येक घराघराचा विचार केलेला आहे आणि अनेक युवकांचा विचार केला आहे. अगदी मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांचा यांनी विचार केलेला आहे. आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात व त्याचे आम्हाला एक सक्का भाऊ सुद्धा देत नाही किंवा आपले मालकांकडे जरी मागायला गेलो तरी हिशोब विचारतात. पण एकनाथ शिंदे साहेब एक स्वतःच्या भावाच्या वरती काम करतायत आणि भाजप सरकार इतकं छान काम करतंय की आम्हाला खूप अभिमान आहे आणि की भाजप सरकारने असंच काम करत राहावं यासाठी आम्ही कमळ ह्या चिन्हाला निवडून देणार. सर्वप्रथम मी महायुती सरकारचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी महिलांसाठी खरोखर खूप छान ही योजना आणली आहे. कारण 100 रुपयाला महिला खूप छान प्राधान्य देते तर 1500 रुपये ही महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यात मग भर म्हणून जर आपण भाजपला जर निवडून दिलो किंवा महायुती सरकारला जर निवडून दिलो तर आपल्याला 2100 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही एक सोन्यासारखी संधी आहे, ती आम्हाला खरंच अंमलात आणायला आवडेल आणि आम्हाला मतदान करून 2100 रुपये जे आहे ते आमच्या खात्यावर आले तर खूप आम्हाला छान वाटणार आहे.